The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। केच्छो मनुष्यपटिलाभो किच्छं मच्चान जीवितं किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धान उपादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील कालकथित बाबा पंजाबराव सुखदेव कोल्हे यांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या परिवाराच्या वतीने आज त्यांचे सुपुत्र आयुष्मान धम्मोपासक प्रवीण कोल्हे, गजानन कोल्हे, सविताताई इंगळे यांच्या वतीने पूजनीय भिक्खू संघास बोलावून धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या धम्मदेसनेच्या साठी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक, त्याचप्रमाणे ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल आणि सर्व पिंपरी खुर्द येथील गावकरी श्रद्धावान धम्म उपासक मंगरुळपीर या ठिकाणावरून आलेले आमच्या महिला मंडळ, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्वच जण ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वारंवार फोन करून आग्रह केला, विनंती केली असे मुंबई ठाणे येथील श्रद्धावान धम्म उपासक उपासिका सिंधुताई मनोज सुरडकर आणि आपणा सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज बघा, खरं तर कोल्हे बाबांचा स्मृती दिन जो आहे तो 15 एप्रिल रोजी होता आणि सुरलकर साहेबांचे ताईंचे कितीतरी फोन होते, 15 तारखेला कार्यक्रम आहे भंतेजी आणि 15 तारखेलाच यायचं आहे, परंतु आपण आता आमच्या संपर्कात आहात,
आमचे स्टेटस पाहत असाल, यूट्यूबला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल रोजच धम्मप्रचारासाठी आमचे दौरे असतात. आणि म्हणून लोकांना आम्ही सांगतो की जर तुम्हाला खरंच बोलवायचं आहे तर तुम्ही जी तारीख ठरवताय त्या तारखेला आम्हाला येणं शक्य होणार नाही. म्हणून लोक पण फार श्रद्धावान बनले आहेत, धार्मिक बनले आहेत. वाढदिवस जरी असेल विशिष्ट तारखेला पण त्या तारखेला आम्ही अवेलेबल नसेल तर लोक म्हणतात भंतेजी तुम्ही जी तारीख द्याल त्या तारखेला वाढदिवस करतो पण तुम्ही तारीख द्या. आणि लोक तसं करत आहेत. आणि इथे सुद्धा कोल्हे बाबांचा जो स्मृती दिन आहे तो 15 एप्रिलला होता. परंतु कोल्हे परिवार आणि सर्वांची इच्छा होती की हरकत नाही, भंतेजींची तारीख जर 15 तारीख शिल्लक नाही आहे, खाली नाही आहे तर दुसरी कुठली तारीख द्यावी. म्हणून आज बघा 24 तारीख आहे आणि आज 24 तारखेला बाबांचा हा स्मृती दिन या ठिकाणी संपन्न होतो आहे. तेव्हा बाबांच्याही पंचउपादान स्कंदांच्या सुगतीसाठी मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. मानवी जीवन बघा क्षणभंगूर आहे, अनित्य आहे, नश्वर आहे असा उपदेश भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी दिलेला आहे. बघा आपले भगवान म्हणाले इथे जे म्हणून प्राणी जन्मास येतात ठराविक काळापर्यंत जिवंत राहतात आणि एक दिवस येतो त्यांना मृत्यू गाठतो आणि ते मृत्युमुखी पडतात. चांगलेही लोक आणि वाईटही लोक, गरीबही आणि श्रीमंतही, खेड्यातलेही आणि शहरातलेही, गृहस्थ पण आणि धर्मगुरू पण, असं कोणी इथे नाही आहे अमृत पिऊन आलेलं की जन्माला आलेत आणि फार श्रीमंत होते म्हणून बापा 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 तेव्हापासून आजपर्यंत जिवंतच आहेत. आहे का असं कोण? तुमच्यातच बसलेल्यांपैकी कोणाचं पंजोबा पणजी किंवा त्या पंजोबींची आजी आजोबा आहे का जिवंत? कोणत्याही जाती धर्माचे असेल आहे का जिवंत? कोणी नाही जिवंत. निसर्गाचा नियम आहे जेव्हा एखादं बीज जमिनीमध्ये टाकल्या जाते त्याला अंकुर फुटते, त्याचं रोपटं बनते, रोपट्याचं झाड बनते, झाडाला फुलं येतात, फुलांना फळं येतात. काही वर्ष ऋतूनुसार ते फळं येत राहतात. पण एक दिवस त्या झाडावरही येतो ना ते झाड राहते, ना त्याला फुलं येतात, ना त्याला फळं येतात, ना हिरवागार पाला, ना अजून काही, ते झाडही नष्ट होते. नवीन बांधलेलं घर काही वर्ष नवीन वाटते आपल्याला. तुमच्या गावामध्ये बघा काही पडीक घर आहेत पडलेले, काही वर्षांपूर्वी त्याही घरात लोक राहत होते. आज जे घर पडझड झालेले आहेत किंवा पडीक आहेत त्याही घरात लोकांनी आपले संसार थाटले, त्या घरामध्ये लोकांनी आपला संसार केला, त्या घरामध्ये लोकांनी आपले मुलं जन्माला घातले, त्या घरामध्ये लोक गरिबीतून श्रीमंतीकडे गेले. पण आज तेच घरं नवीन आहेत का? कोणी जाते का, बसते का, उठते का, झोपते का तिथे? जे पडीक झालेले आहेत, एकदम जीर्ण झालेले आहेत, नाही आहे. तर निसर्गाचा नियम आहे बघा, जे उत्पन्न होते, जे निर्माण होते, जे उदयास येते, जे जन्मास येते ते नष्ट होण्यासाठीच. आपलंही गणित तसंच आहे. जे जे गेले त्यांचा नंबर अगोदर लागलाय याचा अर्थ असा नाही की आपला लागणारच नाही. आहे का असं? बापा असं कोणासमोर बोललं की तर वाटते बापा मरतो का काय आपण, कसं काय म्हणा. मरण्याचा तर काही लोक शब्दही तोंडातून काढायचं घाबरतात. नाही बापा मरतो म्हटल्या खरंच मरेल, कशाला मरेल खरंच, आम्ही तर रोजच काढतो मरण्याचा शब्द. कोणी म्हटल्यामुळं, गायीच्या शापामुळं, कावळ्याच्या शापामुळं गाय मरत नसते, कोणाच्या शापामुळं. आणखी आपणही जरी म्हटलं बा मरतो काय मी, तर मरत नाही आपण. जेव्हा कर्मविपाकाने मृत्यू येणार असेल तेव्हा मात्र ना नातेवाईक वाचू शकतात, ना आपली धनसंपत्ती वाचू शकते, ना गणगोत, ना गावातले माणसं, ना आपला पद, ना प्रतिष्ठा, ना अजून काय वाचू शकते काय? जेव्हा ज्यांच्या वाट्याला मरण येणार असेल त्या मरणाला कोणी रोखू शकते काय? रोखले का? तुम्ही प्रयत्न केला असेल बा कोणी मरू नये म्हणून, पण वाचलेत का? आपल्या म्हणण्यामुळं वाचले का? कोणी वाचू शकत नाही. किती भारीचा दवाखाना जरी केला, कितीही पैसे जरी लावले, परंतु कर्मविपाकामध्ये जर मृत्यू असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि हे गेलेल्याच लोकांसोबत घडते असं नाही, तर आपल्यासोबत घडते हे. म्हणून जे शरणावरती पडलेले आहेत बस तेच चाललेत आणि त्यांचाच अंतिम विधी करतो आणि आपण जाणार नाही या आविर्भावात कोणी राहता कामा नये.
आपलाही नंबर लागू शकते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलं की मनुष्याने आपल्या जीवनाला ओळखलं पाहिजे. आपणही मरणारे आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. बघा, आयुष्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. केवळ खाण्यासाठी जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता मरणे, कहाँ गए तो पता नहीं, क्या लाए तो ये भी पता नहीं. बस प्राण्यासारखे जन्माला आलेत, खाण्यासाठी जगलेत आणि जगण्यासाठी खाल्लं आणि एक दिवस मेले. त्या जगण्याला अर्थ आहे का काही? असे तर कुत्रे, मांजरं, बैल, म्हशी जगतात, जगत नाही का? थोडा बुद्धीला ट्यूबला तांत देऊन पहा जरासा. काय फरक आहे मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये? प्राणी सुद्धा बघा पिल्लांना जन्माला घालतात का नाही? बरोबर. गाईला वासरू होते की नाही? होते की नाही? कोंबडी अंडे देऊन पिल्ले जन्माला घालते का नाही? मग माणसांचे गणित तेवढंच असेल फक्त की आपले पिल्ल जन्माला घालायचे, त्यांना लहानपणापासून थोडं मोठं होईपर्यंत खाऊ पिऊ घालायचं, वाढवायचं लाडा कौतुकानं, आणि नंतर पुन्हा त्यांचं लग्न लावून दिलं की बस सुरू आहे चक्र. 5चे 50 वेल मांडवाला गेला, पुन्हा त्या वेल मांडवाला गेल्यावर पुन्हा दुसराचा वेल मांडवाला गेला. नुसते वेल मांडवालाच घालायचे, पण तो मांडव काही कामाचा नाही आणि तो वेलही काही कामाचा नाही. त्या जीवनाला काय अर्थ आहे बघा. म्हणून मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हे जीवन आपल्याला जे मिळालं आहे ते केवळ स्वतःसाठीच घालवायचं नसते, खाण्यापिण्यासाठीच घालवायचं नसते नुसतंच. कारण त्या जीवनामध्ये आणि प्राण्यांच्या जीवनामध्ये काही फरक नाही. तर भगवान बुद्धांनी सांगितलं मनुष्य प्राणी असा आहे की मनुष्य प्राणीच असा आहे की त्याला चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय हे कळते. प्राण्यांना कळते काय? बैलाच्या समोर कडबा टाकला काय आणि सरकारी गवत टाकलं काय हिरवगार, ते म्हणते काय? हे कडबा टाकल्यावर हे वाळलं मी खाणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, बिलकुल मी खाणार नाही म्हणजे खाणार नाही. म्हणते काय? म्हणते का? तुम्ही असं साधा गावातच राहता, तुम्ही म्हणेल का एखादा बैल असा? एखादी म्हैस म्हणेल का अशी? किंवा एखादा कुत्रा म्हणेल का मला ताजी भाकर कशी काय टाकत नाही, मी उठतच नाही इथून, बिलकुल ताजी भाकर दिल्याशिवाय, मला ताजीच भाकरी पाहिजे, चपातीच पाहिजे आणि अजून काहीतरी पाहिजे विशिष्ट प्रकारचं आणि त्याच्याशिवाय मी खात नाही. जमते का? असं जमेल का? तो जगेल काय मग अशानं? म्हणून ते वन 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 भटकते बघा दारादारावर आणि त्याच दारावर जाते ज्या घरी त्याला काहीतरी टाकल्या जाईल. ज्या दारावर त्याला काही भेटत नाही त्या दारावर एकदा दोनदा तीनदा जाऊन पाहते आणि पुन्हा विचार करते आपल्यापेक्षा गये गुजरे आहेत म्हणते, हे यांच्या दारावर जाणंच नको, आणि खरंच जात नाही कुत्रं त्यांच्या दारावर. तुम्ही जर पाहत असाल तर हे खरंच आहे, खोटं नाही आहे. कुत्र्याला समजते का नाही? पण कुत्र्याला समजते कधी कधी, म्हशीला समजते कधी कधी, गाईला समजते कधी कधी, बकरीला समजते कधी कधी, मांजरीला समजते कधी कधी. पण माणसांसारखे माणसं असून माणसांनाच कळत नाही नेमकं जीवन कसं जगावं. कोणी दारूत वायाला घालवते, कोणी तंबाखू खाऊन पुड्या खाऊन जीवन वायाला घालवते, कोणी लोकांना मारामारी, लोकांसोबत मारामाऱ्या करून जीवन वाया घालवते, कोणी दुसऱ्यांच्या निंदा करू करू, चहाड्या करू करू नुसतं पाखडतच राहायचं. इथं सुपट ठेवले जणू काय, त्यांची अशी पोरगी, त्यांचा तसा पोरगा, त्यांची अशी सून आणि त्यांची तशी सून, त्यांची सासू अशी, तिचा नवरा असा, त्यांचा पोरगा असा, जणू काय गुतं दिलंय, कोणीतरी नोकरी लावून दिली. असे लय लोक राहतात. तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, पण असे लोक असतात, बिलकुल असतात का नाही? होच म्हणता बाप्पा तुम्ही नाही तसे दुसरे. तर काही काही लोक जन्मास येतात बघा इथं सुपट ठेवून पाखडतच राहायचं, चांगलं नाहीच कोणाचं कौतुक. आता समजा बाई इथं कोल्हे परिवारानं भंतेजीला बोलवलाय, एवढ्या लांबून खर्च वगैरे करून वगैरे भंतेजी आले, धम्मदेशना दिली. समजा असं तुम्ही कौतुक तर करून पहा, फार कमी लोक तुम्हाला भेटतील. अरे आम्ही मिस केलं हो, आम्हाला शक्य झालं नाही इथे येण्यासाठी, आम्ही असायला पाहिजे होतो, असं म्हणणारे कमी भेटतील हो. पण असे म्हणणारे लय भेटतील. त्या कोलेला काय काम धंदा आहे, ते पोरग तिकडे पैसे कमवते, राजस्थानला जाऊन नोकरी आहे त्या तिथं तिकडं, आणि हे पोरग काही पैसे कमवते आणि यांना त्या सुरडकरनं सांगितले मुंबईच्या ठाण्याच्या नातेवाईकानं भंतीजीला घेऊन या धप्पदेशनात ठेवा. नाक मुरडणारे लोक जास्त भेटतात बघा. बघा तुम्ही, कोणी वाईट वागत असेल गावात, खेड्यात, नगरात, कुठे पण कोणी वायात चाललं तर लोक चुपचाप बसतात, जाऊ द्या म्हणतात, आपलं काय चाललंय चालू द्या म्हणतात, त्यांचा आग लागू द्या म्हणतात, ढणका उठू द्या म्हणतात, एकदम त्यांचा बार होऊ द्या म्हणतात. पण कोणाचं चांगलं होत असेल तर मग काड्या करतात लोक.
खेकडा प्रवृत्ती तिथे निर्माण होते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला मनुष्य बनून राहता आलं पाहिजे, तुम्हाला माणसं जोडता आले पाहिजे, घरातले पण आणि बाहेरचे पण. असे कितीतरी लोक आहेत, 99% मी तर म्हणतो, पैसा जोडता येते, शेत घेता येतात, पद प्रतिष्ठा भोगता येते, पण माणसं जोडता येत नाही. का तर इथं विस्तव ठेवलाय, इथं गोळ्या ठेवल्यात, इथं कडुलिंबाचा पाला ठेवलाय, घरच्याला नीट बोलत नाही आणि बाहेरच्यांना नीट बोलत नाही, भांडणच एकदम सापा मुंगसासारखं. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला या आयुष्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. कारण आता जे मी गाथा म्हणालो बघा, किच्छो मनुष्य पटी लाभो, भगवान म्हणतात मनुष्याचा जन्म प्राप्त होणं हे सर्वात कठीण गोष्ट आहे. कोणती गोष्ट कठीण आहे म्हणाले भगवान? मनुष्याचा जन्म प्राप्त होणे, मनुष्य म्हणून जन्माला येणे. कारण मनुष्यांची संख्या जास्त आहे की प्राण्यांची संख्या जास्त आहे या जगामध्ये? छोटे मोठे मच्छर बिच्छर समजा असे जर पकडले, ह्या माश्या बिश्या, तर त्यांची संख्या जास्त असेल या विश्वामध्ये की माणसांची? त्या प्राण्यांची संख्या जास्त आहे ना, पशु पक्षी प्राण्यांची, किड्या मकोड्यांची संख्या जास्त आहे, माणसांची संख्या त्या तुलनेमध्ये कमी आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, तो कठीण आहे. कारण मनुष्याला चांगलं काय वाईट काय समजते, धम्माचं आचरण मनुष्यालाच समजते, शील सदाचार मनुष्यालाच समजते, प्रेम आपुलकी जिव्हाळा परोपकार मनुष्यालाच समजते, बाकी कोणाला समजत नाही. बघा तुम्ही प्राण्यांकडे पाहत असाल, त्या प्राण्यांना आई कळत नाही, बहीण कळत नाही, भाऊ कळत नाही, किंवा अजून कोणी कळत नाही त्या प्राण्यांना. पण माणसांना तर कळू शकते, जर माणूस विवेकी असेल, विवेक बुद्धिवाला असेल तर माणसाला कळू शकते. म्हणून त्या भगवान बुद्धाने सांगितलं मनुष्य जन्म हा मोठा कठीण आहे आणि तो प्राप्त झाल्यानंतर त्याचा सदुपयोग करायला शिका. दुसरी गोष्ट सांगितली भगवंताने गाथेमध्ये की जिवंत असणाऱ्या माणसांचं मरणाऱ्यांचं जिवंत असणं हे फार कठीण आहे. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की समजा कोणी मरणारा असेल तर लाख कोणी कोशिश करत असेल, पण मरण जर त्या वेळेला त्यांच्या वाट्याला असेल तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही. म्हणून मरणाऱ्यांचं जिवंत राहणं हे मोठं कठीण आहे. किती लोक प्रयत्न करतात. आता बंतीजीने किस्सा गौतमीच्या बाळाची कथा सांगितली. त्या किस्सा गौतमीला बऱ्याच वर्षांपर्यंत संतान नव्हती, संतती नव्हती, मुलबाळ नव्हतं, पण इकडून तिकडून झाला मुलगा आणि तो जसा रांगत होता, थोडाफार चालत होता, बागेत गेला, सर्पदंश झाला आणि मेला. आजही तुम्ही पाहत असाल, कुणाचा मुलगा जाते, कुणाची मुलगी जाते, कुणाची आई जाते, कुणाचे वडील जातात, कुणाचा भाऊ जाते, कुणाची सून जाते. नवरदेव लग्नाला चालला होता, गाडीचा ऍक्सिडेंट झाला बघा, नवरदेव मेला. अशा घटना घडतात. काही दिवसापूर्वी बघा एक मुलगा पोरगी पाहायला चालला होता, पोरगी पाहायला गेला, पोरगी पसंत केली, त्या सोयरिकीची साखरपुड्याची तारीख धरली आणि परत येताना मोटरसायकलवरती त्याचा ऍक्सिडेंट झाला. तो खड्ड्यात कोसळला, दगडावर त्याचं डोकं आपटलं आणि मेला. बघा तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातली घटना आहे बाजूच्या. अशा कितीतरी घटना घडतात बघा. त्या समृद्धी हायवेला घटना घडली, लोक मेले, अख्खी पूर्ण गाडी जळाली की नाही. रोज कुठे ना कुठे कोणी ना कोणी मरते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मरण प्रत्येकाला येते. कोणी कोणत्याही जातीचा असो, कोणी कोणत्याही धर्माचा असो, चांगला असो वाईट असो, तरुण असो लहान असो, वयस्कर असो, स्त्री असो पुरुष असो, गावातले असो की शहरातले असो, शिकलेले असो की अशिक्षित असो, मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची जरी गॅरंटी नाही आहे, शाश्वती नाही आहे, पण मरण मात्र अटळ आहे, ते सत्य आहे, ते आपल्याला कधी गाठेल हे सांगता येत नाही बघा. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, भगवंताने सांगितलं की जेवढं आयुष्य आहे ते आयुष्य आपण वाया नाही घालवलं पाहिजे. गावाकडे बघा, आता तुम्ही गावाकडे राहता, आता हे पत्र्याचं घर आहे ना, आमचा गावी जन्म झाला, तर गावाकडे बघा पत्रे टाकले जातात, घरावर पत्रे टाकतात का नाही. तर पावसाळ्यामध्ये समजा एखादा पत्रा असा वाकडा वगैरे झाला असेल आणि मुसळधार पाऊस आला तर त्या ठिकाणावरून पाणी गळते बघा, घरात येते का नाही. तर लोक काय करतात, घरामध्येच एखाद्या लाकडाची ढिपली वगैरे असेल, त्याला वटगण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती, काय म्हणतात तुमच्याकडे? वटगण ढिपली वगैरे समजते ना. बाबा तुम्ही थोडे धीरूभाई अंबानीकडे जन्माला आले, गावाकडे जन्माला आले तुम्ही. तर त्या वेळेला तिथे त्या ढिपलीची त्याची किंमत असते बघा, वटगणाची. तिथं लावतात लोक ते आणि पाणी थांबते खरोखर.
शेतकरी असाल तुम्ही शेतात कामाला जात असाल तर नांगर वखर असते की नाही, समजते ना? नांगर वखर, दोन बैल ताकदवर पुढे ओढतात त्या नांगराला, वखराला, बैलगाडीला, आणि त्या नांगराचा फाळ जो असतो त्याला जे लाकूड जॉईंट केलेलं असते त्या जुवापर्यंत नेलेलं त्याला काय म्हणतात? मोठा फाळ, फाळच बोलतात, लाकूड लंब. ते लाकूड त्या नांगरामध्ये टाकलेलं असते. त्या लाकडाची आणि त्या नांगराची मजबूती करण्यासाठी एक पाचर टाकली असते. पाचरच म्हणता इकडे. पाचर केवढी असते? पाचर दुकानात विकत भेटते का? भेटते? कोणत्याच दुकानात विकत भेटत नाही पाचर. त्या सुताराकडेच ते नांगर, वखर, फाळ, जू तयार करता करता त्याची एवढी खिपली पडलेली असते, लाकडाची ढिपली, बस ती टाकतात आणि त्याला ठोकून मजबूत करतात. तिच्या जोरावर दोन बैल पुढे ओढतात. नांगरावर माणूस पाय पण कधी कधी देते, जमिनीत घुसवते, आणि एवढ्या पाचरेच्या जोरावर ते दोन बैलाची ताकद त्या नांगराला ओढते आणि ती पाचर तिथे सपोर्ट करते. एवढी ढिपली पूर्ण पावसाचं पाणी घरात येण्यावाचून थांबवते. पाचर कामाला येते, वडगण कामाला येते, पण काही माणसं ना घरातल्या लोकांच्या कामाला येतात ना समाजाच्या बाहेरच्या लोकांना कामाला येतात. बघा, येतात, खातात आणि जातात. बटन दबलं की गेले. बघा, या जीवनाला काही उपयोग आहे का? काहीच तर उपयोग नाही ना. तुम्ही लेकरं घडवले पाहिजे. आज बघा, बाबांनी त्यांचा एक मुलगा राजस्थानमध्ये BSF, कशामध्ये? BSF मध्ये. आपला काय नाव तुमचं? ते प्रवीण BSF मध्ये आहे बघा. राजस्थानला ड्युटी करतात. ते देशासाठी काम करतात ना. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्या गावाची शान आहे तो. तुमच्या गावातील एक मुलगा काम करतो देशासाठी, ही मोठी गर्वाची गोष्ट आहे. बघा, बाबांनी मुलांना घडवलं. आई वडील मुलांना घडवत असतात, हे सदैव मुलांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. बघा, प्रत्येक मुलांनी, संतांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. माता पित्यांनी आपल्याला संस्कार दिलेले असतात. त्यांनीच आपल्याला उभं राहायला शिकवलेलं असते. त्यांनीच आपल्याला खायचं कसं ते शिकवलेलं असते. त्यांनीच आपल्याला कपडे कसे घालायचे ते शिकवलेलं असते. त्यांनीच आपल्याला शाळेत घातलेलं असते. त्यांनी आपल्याला चांगले संस्कार दिलेले असतात. चांगलं काय, वाईट काय, कुठे जावं, कुठे नाही जावं, काय खावं, काय खाऊ नये, कोणाकडे जायचं, कोणाकडे जाऊ नये, कोणाच्या सोबत राहावं, कोणाच्या सोबत राहू नये, हे कोणी शिकवलं? पहिले गुरु कोण आहेत? लेकरांचे पहिले गुरु कोण असतात? माता पिता, आई वडील आहेत. आणि त्या आई वडिलांची भगवान बुद्ध म्हणाले कधीही हेळसांड करता कामा नये. त्यांच्या डोळ्यात लेकरांमुळे पाणी कधी येता कामा नये. आई वडिलांचा अपमान कधी मुलांनी करता कामा नये. सदोदित आई वडिलांचा सन्मान, आदरच केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला कडी खांदी घेऊन हाताच्या फोड्याप्रमाणे जपलेले असते की नाही? एक आई, एक वडील आपल्या मुलांना कसे सांभाळतात, कसे लहानाचे मोठा करतात. पोटाला चिमटा घेऊन स्वतः उपाशी राहतील, पण आपल्या लेकराला खाऊ पिऊ घालतात. हे आईचं मन, वडिलाचं मन जे असते आपण लहान असताना. तर भगवान बुद्ध म्हणाले आता ते म्हातारे झाले. जशी तुम्हाला तुम्ही लहान असताना गरज होती आणि ते तुमचे गरज बनले, तर आता त्यांना तुमची म्हातारपणामध्ये गरज आहे. आणि तेव्हा तुम्ही त्यांची सेवा मनोभावे केली पाहिजे. उपकार समजून नव्हे, बिलकुल मनोभावे श्रद्धायुक्त चित्ताने माता पित्यांची सेवा केली पाहिजे. जी अवलाद आपल्या माता पित्यांची सेवा करेल त्यांची 100% गॅरंटी होऊ शकते, घेऊ शकतो मनुष्य, की त्यांची अवलाद त्यांची सेवा करेल. कारण पृथ्वी गोल आहे. मी नेहमी लोकांना ध्यानावर आणण्यासाठी सांगतो, तुम्ही शाळेतलं शिक्षण किती पैशाचं शिक्षण द्या, पण तुम्ही घरातलं शिक्षण, जीवनाविषयीचं शिक्षण लेकरांना जर कधी दिलं नाही तर लेकरं नोकरीला पण लागतील, श्रीमंत पण होतील, पण आई वडिलाची म्हातारपणात किंमत करतीलच. बहीण भावाला म्हातारपणात ओळखतीलच. याची आहे का शाश्वती? घराघरात फार वाईट कंडिशन आहे. काही अपवाद वगळता कोणी कोणाला विचारायला तयार नाही. कितीतरी आया ढळढळ अश्रू ढाळतात बघा. कितीतरी बाबा रडतात आमच्याकडे. म्हणते जी तुम्ही म्हणता ते खरंच आहे, खूप जीव लावला म्हणतात, खूप राबलो, काहीच नव्हतं आमच्याकडे, पण आज परिस्थिती तुम्ही सांगता तशीच आहे. पोरगा विचारायला तयार नाही, त्याची बायको तर बोलायलाही तयार नाही, त्यांचे पोरं पण आमच्याकडे येत नाही, येऊ दिल्या जात नाही. आणि आम्हाला आता झाकली मूठ तुम्ही जे म्हणता ते खरंच तशी आहे, कोणाला सांगूही शकत नाही. आणि मनात ठेवा तर त्याचं दुःख दाटते. म्हणून तुमच्याकडेच फक्त बोलून दाखवतो म्हणतात. फार वाईट वाटते बघा तेव्हा आम्हाला पण. कारण आई वडिलांचे खरंच प्रचंड उपकार असतात आणि त्यामुळे त्या आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बाबा कोले बाबा आपल्यातून निघून गेले.
निश्चितच त्यांच्याबद्दल, त्यांच्या दोन्ही मुलांना, प्रवीण असेल गजानन असेल, यांच्याबद्दल त्यांना प्रेम आहे आपल्या वडिलांच्याबद्दल, म्हणून भंतीजीला बोलवलं. नाही तर बघा, पैसा तर किती ठिकाणी खर्च होतो माणसांचा, नाही का? पंक्तीत उठवतात लोक, कपडे काय काय घेतात लोक. भगवान म्हणाले, जिवंत असताना तुम्ही जे जे करू शकत होते ते तुम्ही मृत्यू नंतर सुद्धा आई वडिलांच्या स्मरणार्थ दानामध्ये केलं पाहिजे. ते त्यांच्या नावाचं पुण्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात मेलं म्हणजे संपलं, तर भगवान बुद्धांनी सांगितलं असं नाही आहे. माता पितांनी उपकार केलेले असतात की नाही. जर बाबा जर जिवंत असते तर आज जो काही खर्च केला जातो आहे, तर बाबा जिवंत असताना त्यांच्यासाठी कपडे, पंचपक्वानाचं जेवण किंवा त्यांचं जे काही त्यांना लागत होतं, दवाखान्याचा खर्च वगैरे, तुम्ही केला असता का नाही? केला असता की नाही? परिवाराने केलाच असता. बिलकुल, ते तुमचं कर्तव्य पण आहे, ते तुमचं पुण्य पण आहे. तर भगवंताने सांगितलं की गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने तुम्ही जे पुण्य कराल, तर ते पुण्य त्यांनाही प्राप्त होईल आणि तुमच्या परिवारालाही त्याचा लाभ होईल. आणि म्हणून बघा, कोल्हे परिवारामध्ये भंतेजींना बोलावून ही धम्मदेसना ठेवली. बघा, आज या निमित्ताने जेवढं काही पुण्य होते आहे, हे धम्मदानाचं पुण्य आहे. तुम्ही चिवरदान देताय भंतेजीला, भिक्षू संघाला, त्या चिवरदानाचं पुण्य आहे. आर्थिक दान देताय, भंतेजींना प्रवास खर्च देताय तुम्ही. हा सगळा जो काही खटाटोप आहे, हे जे काही कुशल कर्म, पुण्यकर्म आहे, याचा लाभ बाबाच्या पंच उपादान स्कंधालाही होईल आणि संपूर्ण कोल्हे परिवाराला सुद्धा होईल. आणि त्यामुळे हे पुण्य करणं हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. म्हणून केवळ फोटोला घरात लटकून ठेवून त्याला हार घालणं एवढं तुमचं कर्तव्य नाही आहे. कारण त्यांच्यामुळे जर घर आहे, त्यांच्यामुळे जर जीवन आहे, तर 10 रुपयाच्या हारात होईल का? 10 रुपये खर्च केले असतात आई वडिलांनी. बऱ्याच लोकांकडे बघा, मी तर म्हणतो काही काहीकडे तर फोटोही नसेल आई वडिलांचा. अहो, भगवान बुद्ध म्हणाले, एवढं मोठं जीवन दुनियादारी जी आपण पाहतोय, कोणामुळे पाहतो? आई वडिलांमुळे पाहतो ना. त्यांनी जन्माला घातलं ना आपल्याला. आणि त्यामुळे बघा, मी तुम्हाला सांगतो आहे की आई वडिलांची जिवंत असतानाही सेवा करा. कधी कधी तर असं होते बघा, मेल्यावर लोक रडतात. मग आई मेल्यावर म्हणा, वडील मेल्यावर म्हणा, भाऊ बहीण, मुलगा किंवा कोणीतरी गेलं, पत्नी पती गेल्यावर खूप लोक रडतात. तुम्ही मायबाप आहात, मी प्रत्येकाला समजून सांगतो की मेल्यावर रडत बसण्यापेक्षा जी माणसं आपली आहेत, जे आपल्याला प्रेम देतात निस्वार्थपणे, तुम्ही त्यांच्यासाठी वेळ द्या. जिवंतपणामध्ये त्यांना समजून घ्या, त्यांना आपलं माना, त्यांना जवळ घ्या. मायेचा हात कधीतरी डोक्यावर ठेवा. कधीतरी डोक्याला हात लावून पहा, तुला ताप आली आहे का? कधीतरी त्यांना विचारा, तुम्हाला भूक लागली आहे का? कधीतरी त्यांना विचारा, तुमचं काय डोकं, पोट, अंग काहीतरी दुखते का? दवाखान्यात घेऊन जाऊ का? तुम्हाला अंग वगैरे दाबून देऊ का? काही सेवा बिवा करू का? तुमची काही कमी जास्त आहे का? फिरायला घेऊन चालू का? तुम्हाला बुद्धगयेला जाता का? तुम्हाला मी पैसे देतो, बुद्धगयेला जाऊन येता का तुम्ही? जरा दीक्षाभूमीला जाऊन येता का? नागपूरला तुम्ही किंवा आमच्या बरोबर चालता का तुम्ही? अहो, जिवंतपणात हे प्रेम द्या. खाऊ पिऊ घाला जिवंतपणामध्ये मायबापाला, घरच्या सगळ्या लोकांना प्रेम द्या, आपुलकी जिव्हाळा द्या, समजून घ्या. मेल्यावर रडून काय करता? काय होईल मेल्यावर? येतील का बाबा? कोणाच्या घरची कोणतीही व्यक्ती असो, मेल्यावर आपण कितीही रडलो, येते का परत? येते? आलं का कोणी? असं किती धाय मोकलून रडलं असेल कोणी, येते का परत? येत नाही. म्हणून जिवंतपणे आपल्या माणसाचे बनायला शिका. जिवंतपणे त्यांना पंचपक्वानाचं जेवण द्या, खाऊ पिऊ घाला, आग्रह करा. आई बाबा कसे आपल्याला आग्रह करतात, आपण लहान असताना, बाळा एक घास खा ना मग. त्या दिवशी एका ठिकाणी कार्यक्रमात गेलो, असंच एक बाळ रडत होतं बघा. ती माऊली गेली घरामध्ये, तिनं वाटीत भात की काहीतरी आणला आणि ऐकत ऐकत त्या बाळाला खाते. वा, ती असं वाकडं तोंड करत होतं, खात नाही म्हणून. त्याला पुन्हा प्रेमानं इकडं मान करून, बाळा खा ना मा एक घास, खा ना मा एक घास. तुम्हाला केला असेल, आम्हाला केला, आमच्या आईनं तुम्हाला केलं का नाही? आई लय ग्रेट असते हो. आईसारखं निस्वार्थ प्रेम कोण करू शकते? वडिलांसारखं निस्वार्थी प्रेम कोण करू शकते? या जगात कोणी करू शकत नाही. बोलाचा भातन बोलाचीच कडी असते बाकी सगळ्या प्रेमामध्ये. आई वडिलांसारखं कोणी नाही, तुम्हाला सांगतो. म्हणून आई वडिलांना हिणवलं पाहिजे नाही, आई वडिलांना दुखवलं नाही पाहिजे, आई वडिलांना अपमानित केलं नाही पाहिजे. त्यांचं मन प्रफुल्लित ठेवा. जेवढं तुम्ही आई वडिलांना प्रसन्न ठेवाल, तेवढं आई वडील मनातून आशीर्वाद देतील तुम्हाला. पण तुम्ही जर आई वडिलांचं मन दुखवत असाल, त्यांना त्रास देत असाल, तर ते शाप तर देणार नाहीत. ते म्हणणार नाहीत माझ्या पोराचा खाना खराब होऊ दे, त्याच्या लेकरा बाळाचं वाटोळे होऊ दे. कोणती आई म्हणणार नाही, कोणते वडील म्हणणार नाही. पण त्यांना तुम्ही जर दुखवत असाल तर मन दुखते की नाही? आणि मन जर दुखते तर ते मग मनातून तरंग तसे बाहेर पडतात बघा.
भगवंतानं गरु कर्मामध्ये माता पित्यांना त्रास देणं, माता पित्यांच्या डोळ्यात अश्रू आणणं, हे गरु कर्मामध्ये कर्म सांगितलं, जबरदस्त कर्म सांगितलं भगवंतानं, तात्काळ फळ देणारं कर्म सांगितलं भगवंतानं. जे लोक आई वडिलाला दुखवत असतील तर चुकतही असतील, आई वडील चुकत नाही असं नाही, बिलकुल माणूस चुकतो, मग ते म्हातारे असो का तरुण असो का कोणी असो, चुकत नाही तो माणूस कसा काय? असं कोणी नाही आहे जगात की चुकत नाही. पण याचा अर्थ असाही नाही की कोणी चुकते म्हणून त्यांना दूरच लोटायचं, त्यांना अपमानितच करायचं, त्यांना त्रासच द्यायचा, त्यांना मारझोडच करायची. काल परवाला एक घटना पाहिली, एक त्या वृद्धाश्रमातली आई फार रडत होती. ती वृद्धाश्रमात आली, तिला एका जणाने विचारलं तुला घरी नेऊन सोडू का तुझ्या पोराकडे लेकाकडे? अरे नाही 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 बिलकुल जाणार नाही, मी इथं मेले तर मेले, तिकडं जाणार नाही. त्या तिला विचारलं का बरं काय झालं? तर माझ्या मुलाने म्हणे त्याच्या बापाला विष देऊन मारलं जाय जातीमुळं, भावाला विष देऊन मारलं जाय जातीमुळं, आणि माझ्यावरही विष प्रयोग करत होता. ती म्हातारी आई सांगत होती मला मारझोड करते म्हणे, तिनं ते व्रण दाखवले हातावरचे आणि मला तिकडे जायचं नाही म्हणते, मी इथंच मेली तर मेली. आता मला सांगा किती किती भयंकर आहे ही परिस्थिती. अशी कोणावर वेळ येऊ नये, पण किती वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून मी दोन्ही लोकांना सांगत असतो, जे तरुण आहे त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक म्हाताऱ्यांची सेवा करावी. पण याचा अर्थ दुसरी बाजू अशी नाही की म्हाताऱ्या लोकांनी त्रासच द्यावा. वाईट नका वाटू देऊ, पण होते गणित कधी कधी समजत नाही. काही ना तुम्हाला नाही बापा, पण असे काही असतात म्हातारे आया म्हातारे बाबा, भांडेच बरोबर घासले नाही, तुला हे समजतच नाही. तुझ्या आईनं असंच शिकवलं का? तुला कपडे नीट धुता येत नाही, तुला घरच सांभाळता येत नाही, तुला हेच करता येत नाही, तुला तेच करता येत नाही, आणि तू तर मुलगा आहे आमचा, पण तू तर काय बैला सारखाच आहे, तू तर याच्यासारखाच आहे. तर बापा विचारूच नका. आता असं बोलल्यावर कोणाला तरी वाटेल का येता का जवळ मी मिठीत घेऊ का तुम्हाला, असं वाटेल का कोणाला तरी? खाऊ घालू का दोन घास तुम्हाला, असं वाटेल का बापा? मग तर तेव्हा आई असो की बाबा असो का भाऊ असो का बहीण असो, बायको असो का नवरा असो, तुझं तोंडही बघायचं नाही म्हणते मला, तुम्ही तिकडच जा म्हणते, मला पाप लागो का काही लागो, तुमच्या माझं काय देणं घेणं नाही. सांगा, हातानं कंदोरी करून घेणं आहे का नाही? हातानं पायावर दगड पाडून घेणं आहे का नाही? म्हणून ठराविक वय झालं, मी सगळ्याच माझ्या आईबाबांना सांगत असतो, ठराविक वय झालं की टेन्शन घ्यायचं नाही. कोणतं टेन्शन घ्यायचं नाही? की शुद्ध मराठीमध्ये शब्द वापरतात नाक खुपसणे. समजते का? तुमच्याकडे आहे का शब्द? वाईट नका वाटू देऊ बाबा, समजून सांगू. नाक खुपसणे, नाक खुपसणे म्हणजे काय? आता आपलं वय झालेलं जास्त, आता त्यांना त्यांचा संसार कळतच नसेल का? काहीच कळत नसेल का? कळत असेल का नाही? लेकरं जन्माला घालता येतात, शिकता येते, डिग्र्या घेता येतात, नोकरीला लागता येते, म्हणजे काहीच कळत नसेल का? हा, तुमचं मायेचं मन म्हणत असेल, समजत नसेल ती गोष्ट वेगळी हो, पण हकीकतमध्ये काहीच समजत नसेल का? समजते ना, पण तुम्ही तरी म्हणत असाल तुला काही समजतच नाही, तुला काही समजतच नाही, तर हिनवणं म्हणतात याला. तर असं कोणाला हिनवू पण नाही. आपण जेवण करावं पोटभर, लेकरांना जीव लावावा, घरादारात सगळ्यांना प्रेम द्यावं, प्रेमानं राहावं, वाकडं तोंड करून बसूही नये आणि वाकडं तोंड करून राहूही नये. एकदम प्रफुल्लित राहा, खुश राहा, प्रेमानं राहा. बा लेकरं कमवू लागले, सून घर सांभाळू लागले, सगळं व्यवस्थित आहे तर प्रसन्न राहा. घरात प्रसन्नता राहील का नाही? असे कितीतरी लोकांचे प्रॉब्लेम आहेत. भंतेजी म्हणतात तुम्ही सांगता ते खरं आहे, पण आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे म्हणते, आई पण म्हणी लावते म्हणते, तर काय त्याच्यावर उपाय आहे तुमच्याकडे सांगा. बाबा म्हणते दारू पिऊन येते म्हणते, या वयामध्ये तुमच्याकडे काय उपाय आहे सांगा. तर मी म्हणतो बाबा काय सांगू तुम्हाला याच्यावर, मी त्यामुळे याच्यातही बोलत असतो, ह्या गोष्टीवरती बोलतो का नाही तर हे लोकांकडून ऐकतो म्हणून तर बोलतो. खरंच घडत असेल ना हकीकत, फक्त मी सांगतो तसं कोणाची झाकलेली आहे कोणाची उघडी आहे, मुठ फरक एवढाच आहे. कुणाचं 4 भिंतीच्या आत आहे, कुणाचं 4 भिंतीच्या बाहेर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, घरातल्या सगळ्या घरातल्याच लोकांबरोबर नाही तर बाहेरच्याही लोकांबरोबर प्रेमाने राहा. आपला राग करणं, क्रोधानंच राहणं, द्वेषानेच राहणं, अहंकारानंच राहणं, ईर्ष्येनंच राहणं, संशयानंच राहणं आणि मीपणानंच राहणं. मला जे जमते ते कोणालाच जमत नाही, मला जे समजते ते कोणाला समजत नाही, असं कोण म्हणे तुम्हाला? या जगामध्ये असे लय लोक हुशार आहेत. आपल्याला वाटते फक्त की माझ्यासारखं कोणी नाही. आपल्यापेक्षा हुशार, आपल्यापेक्षा सुंदर, आपल्यापेक्षा श्रीमंत, आपल्यापेक्षा चांगला संसार करता येईल असे कितीतरी लोक असतात. पण आपण त्याच भ्रमात असतो की माझ्यासारखे कोणीच नाही आणि मला जे जमते ते कोणाला. काय जर ढेकळाचं ज्ञान आहे. समजा तुमच्यामुळे सारे घरदार एकदम दुःखी असेल, कष्टी असेल, परेशान असेल तर काय कळते मग तुम्हाला?
तुम्ही किती पैसेवाले असाल आणि किती पैसे आणत असाल, पण घराची घडी जर नीट तुम्हाला बसवता येत नसेल तर काय कळते तुम्हाला? आणि म्हणून मी सांगतोय, आई वडिलाची सेवा करत राहा. मूल बाळ बायको नवरा सगळ्यांशी प्रेमाने वागत राहा, सगळ्यांना समजून घ्या. त्याला जीवन म्हणतात. बघा, मी नेहमी सांगत असतो दृष्टांत काही काही. एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो मी जाता जाता, की जीवन मोठं अनमोल आहे. या जीवनामध्ये पुण्यकर्म कुशल कर्म करायला शिका, शील पालन करायला शिका. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला बघा आपल्याला, आणि तो बुद्धाचा धम्म आपल्याला आचरणात आणता आला पाहिजे. बघा, एक राजा होता. तुम्हाला एक दृष्टांत सांगतोय. एक राजा होता, त्या राजाला 4 राण्या होत्या. बघा तुम्ही, हा दृष्टांत प्रत्येकाला लागू होतो. बघा, तुम्ही ऐकला असेल यदा कदाचित कधी. आम्ही नेहमी सांगतो प्रसंगावधान साधून. तर एक राजा होता, त्या राजाला 4 राण्या होत्या. आणि मग असं झालं की तो राजा झाला म्हातारा. राजा म्हातारा झाल्यावर राजाला वाटलं, बा आपण 3 राण्यांना खूप जीव लावलाय, एकीला तर लावलाच नाही, तर आता जातोय आपण, म्हणजे मरणार आहो, तर या राण्यांना विचारू आपण माझ्यासोबत येता का म्हणून. असा विचार आला त्याच्या मनात. आता तुमच्या येत असेल बाप्पा, कधी कधी एवढा जीव लावलाय ना, असं केलं तसं केलं, तर येता का मी जाताना? तो कायचं कोणी येते बाप्पा, कोणी येत नाही. कानात काही राहिले का पहा म्हणतात, जरा गळ्यातली चेन वगैरे काढून घेतली का पहा म्हणतात, पोतबीत काढली का, मंगळसूत्र काढले का, ते कमळामध्ये वगैरे पैसे ठेवायचे म्हणतात, नोटाचे बंडल वगैरे ते काढलेत का, पिशवी वगैरे काढून ठेवली का पहा, जोडवे वगैरे हातातलं नाकातलं कानातलं बोटातलं काढून ठेवलं काय पहा म्हणतात लोक अगोदर. म्हणता का नाही? होच म्हणू शकता तुम्ही, नाही काय म्हणाल बापा, कारण सरणावर टाकण्याच्या अगोदर हे सगळं काढून घेतल्या जाते. कारण जीव त्याच्यात आहे. कारण ज्या व्यक्तीमध्ये जीव होता, ती स्त्री असो की पुरुष असो, आई असो, बहीण असो, बाप असो, कोणी असो, त्यांचा विषय संपला ना. आता मग त्यांचा विषय जे संपला तर त्यांच्या अंगावरचं धन दौलत कोण म्हणते? जाऊ द्या हो, त्यांनीच कमवलं होतं असं म्हणते का कोणी? बापा कसे म्हणतील? कोणी म्हणत नाही. म्हणून तो राजा त्या 3 राण्यांना विचारतो, बा विचारून तर पाहू येतात का माझ्यासोबत मरताना मरण्यासाठी. तर पहिल्या राणीला विचारतो, बा मी तुला खूप जीव लावला, मी टकमक टकमक तुझ्याकडेच पाहत राहायचो, जेव्हा पाहिलं तेव्हा तुझ्याकडेच पाहायचो, तर येते का तू सोबत माझ्या? तर ती राणी म्हणे, महाराज माफ करा, ज्या क्षणी तुम्ही जीव सोडाल तर मी तुम्हाला तिथंच सोडून देईल म्हणे. राजा नाराज झाला. राजाला वाटलं, बा रात्रंदिवस मी पाहतच होतो हिच्याकडे, डोळे भरून मन भरून, 3-3दा व्यवस्थित आहे का असं तसं, आणि हे तर म्हणते बापा जीव गेला, श्वास सोडला की मी जागेवरच तुम्हाला सोडून देतो. राजा नाराज झाला. आणि राजाला वाटलं, बा आता ही तर येत नाही म्हणते, जागेवरच सोडून देतो म्हणते, दुसरीला विचारून पाहू, तिला जीव लावलेला आहे आपण फारच, तिला घेऊनच बसायचा राजा. सदा कदा जवळ घेऊनच बसायचा. आणि त्या दुसरीला विचारलं मग, की जिला घेऊन बसायचा नेहमी जवळ जवळ, तर ती म्हणे, महाराज माफ करा म्हणे, मी तुमच्या सोबत स्मशानापर्यंत येऊ शकते म्हणे, पण स्मशानापासून तुम्हाला एकट्याला जावं लागेल, आम्ही काय पुढे येत नाही म्हणे बापा. राजाचा दुःख जास्तच वाढलं. राजाला वाटलं, अर गड्या, जिला जवळ घेऊ बसायचो, माझं समजायचो, काय ती म्हणते स्मशानापर्यंत येतो, स्मशानाच्या पुढे तुम्हालाच मार्गक्रमण करायचंय, आम्ही काय सोबत येत नाही. राजा पुन्हा नाराज झाला. राजाला वाटलं, बा आता तिसरी एक आहे, तिला फार जीव लावला आपण, तिला सोबतच घेऊन फिरायचो आपण, इकडं तिकडं, जरा तिला विचारून पाहू. तर राजानं तिला विचारलं, त्या तिसऱ्या राणीला, बा तू तरी येते का माझ्या बरोबर? तुला मी सोबतच घेऊन फिरायचो म्हणे, इकडं तिकडं. तर ती म्हणे, महाराज माफ करा म्हणे, मी काय तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, तुम्ही गेले की माझा मालक दुसरा होईल म्हणे, मी तुम्हाला सोडून देईल म्हणे, ज्या दिवशी तुम्ही गेले की मी तुम्हाला सोडून देते म्हणे. तिसरी राणी म्हणे असं. त्यानंतर राजाच्या दुःखाला तर पारावार उरला नाही. राजा परेशान झाला. राजा मनोमन दुःखी कष्टी झाला. विचार करायला लागला की पहिल्या राणीला मी जीवनभर बघतच राहिलो, टकमक इकडं पाय तिकडं पाय, निरखून पाय. दुसऱ्या राणीला जवळ घेऊ बसायचो म्हणे. तिसऱ्या राणीला सोबत घेऊन फिरत राहायचो, इकडं तिकडं, याला दाखव त्याला दाखव, माझी राणी अशी माझी राणी तशी. परंतु आता मी चाललो, सोबत येता का म्हटल्यावर तिघी म्हणतात की बा
आम्ही काय सोबत येत नाही. तर राजाने विचार केला. राजा प्रचंड दुःखी झाला. आता चौथी राणी होती, पण त्या चौथ्या राणीकडे त्याचं बिलकुलच लक्ष नव्हतं. तिच्याशी जणू काहीच देणं घेणं नाही लगे, अशा प्रकारचं वर्तन ठेवलं होतं. पण राजाला वाटलं बा विचारून पाहायला काय हरकत आहे, कारण शेवटी राणी आहे. आणि राजानं विचारलं मग तिला की हे राणी, आता विचारण्याची म्हणजे मी न विचारताच ओळखू शकतो, पण विचारावं म्हणून तुला विचारतो. आता मी मरणार आहे, तर तू तरी सोबत येशील काय माझ्या? कारण मी जिच्याकडे बघत राहायचो ती म्हणते बा मी जाग्यावरच सोडून देईल. जिला जवळ घेऊन बसायचो ती म्हणते स्मशानापर्यंत येईल. आणि जिला घेऊन फिरायचो ते म्हणते तुम्ही गेल्यावर दुसरा मालक होईल. तर तुझ्याकडे तर लक्ष नव्हतं, तू येशील का माझ्या बरोबर? तर ती चौथी राणी म्हणे महाराज काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहील म्हणे. काय म्हणे? मी तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहील. आता राजाला तर आश्चर्य वाटलं. राजाला कमाल वाटली की बा हिला तर मी जीव लावला नाही, हिच्याकडे लक्ष दिलं नाही, बिलकुल पाहिलंय नाही, ढुंकूनही पाहिलं नाही आणि विचारही केला नाही. आणि ही तर त्या तिन्हीपेक्षा चांगलीच निघाली. त्या तिघीने तरी धोका दिला, तर तो राजाचा मृत्यू झाला आणि ती चौथी राणी गेली सोबत. मग तर हा दृष्टांत आहे. आता यातून तुम्हाला काही कळालं नसेल तर याचा तुम्हाला सार सांगतो, तात्पर्य सांगतो की त्या राण्या कोणत्या तीन, चौथी राणी कोणती आणि तो राजा कोणता. तर तुम्हाला कुतूहल निर्माण झाला असेल की खरंच कोणता राजा, कोणत्या तीन राण्या, कोणती चौथी राणी आणि त्या राणीकडे टकमक कसा काय पाहायचा, तिला दुसरीला जवळ घेऊन कसा काय बसायचा आणि तिसरीला फिरवायचा कसा काय, तर ही कोण? तर मी तुम्हाला सांगतो तो राजा दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो राजा म्हणजे आपण प्रत्येक जण आहोत. समजते तुम्हाला? तो राजा कोण आहे? आपण प्रत्येक जण, स्त्री पुरुष लहान मोठे तरुण कोणत्याही जाती धर्माचे कोणी असो, तो राजा म्हणजे आपण प्रत्येक जण. त्याची पहिली राणी कोणती हे जर तुम्ही विचाराल तर त्याची पहिली राणी म्हणजे हे शरीर. ही 3.5 हाताची काया ही त्याची पहिली राणी होती. तर का टकमक बघायचा? तर मनुष्य काय करते, कोणाकडे पाहते सर्वात जास्त? आरशात जाऊन पाहते. बाहेर गेला, बाहेरून घरी आला, स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठा असो कोणत्याही जाती धर्माचा असो, आरशात पाहते, हाताकडे पाहते, नखाकडे पाहते, बोटाकडे पाहते, पोटाकडे पाहते, गुडघ्याकडे पाहते, कुठं कुठं पाहते, साबण लावते, शॅम्पू लावते, केसचा पांढरे तर झाले नाही माझे, आणि माझे कान तर बरोबर आहेत का ना, डोळे तर बरोबर आहेत का ना, भुवया तर बरोबर आहेत की ना, त्वचा तर बरोबर आहे की ना, हात पाय बरोबर आहे की ना, घासले का बरोबर, मी साबण लावली काय, हे घेतले काय, ते लावले का, काय काय लावले काय, आणि कपडे व्यवस्थित आलेत का, नीट आहेत का, चांगले दिसतात का बापा, मला पाहन फुलं वाहा, याच्यातच जाते काही काहीची जिंदगी पहा. आणि म्हणून पहिली राणी का कोणती आहे? ही 3.5 हाताची काया. आपण ज्या दिवशी जातो, ती राणी काय म्हणाली होती महाराज, ज्या क्षणी तुम्ही जाल त्या क्षणी मी तुम्हाला सोडून देईल. आता आपण ज्या दिवशी जाऊ तेव्हा साथ देते का? हे धड धाकड जरी असेल तर साथ देते काय? हे उठून उभं राहते का आपला जीव गेल्यावर? हे डोळे उघडतात का आपले जीव गेल्यावर? या कानाने ऐकायला येते का जीव गेल्यावर? हे तोंड बोलू शकते का जीव गेल्यावर? कोण दूध पाजो का पाणी पाजो? लय लोकायला हौस असते, माणसं मेल्यावर म्हणते जी एवढं एवढं पाणी पाजू द्या, म्हणजे आम्ही पाजू देत नाही पाणी जर अंतिम संस्काराला, आणि पाजवू ना त्यांचा अपमान आहे त्या बॉडीचा. मेल्यावर पाणी पाजू नका, जिवंतपणे दूध पाजवा, तूप खाऊ घाला, भाकरी खाऊ घाला, पंचपक्वान खाऊ घाला. मेल्यावर काय पाणी पाजता? पिते का पाणी? पिलं कोणी पाणी? तुम्ही पाहिलं का? मेल्यावर जीव गेल्यावर जाईल का याच्या खाली? मेल्यावर पाणी पाजू नये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं बघा की पहिली राणी म्हणजे शरीर आहे, आणि ही वेळेवर आपल्याला मग मेल्यावर सोडून देते. मग चिमटा घ्या की मारा, जाळा, पुरा, गाडा, काही फरक पडते का? म्हणते काय अरे खूप जाळ लागू लागला हो मला? म्हणू शकते का? हे नाही म्हणू शकत. म्हणून पहिली राणी आहे जिच्याकडे टकमक बघायचा, आणि ती म्हणते सोबत येत नाही. येते का सोबत? हे मग येऊ शकत नाही. दुसरी राणी जी आहे स्मशानापर्यंत येतो म्हणणारी, तर ती दुसरी राणी म्हणजे आपलं कुटुंब, ज्याला आपलं मी माझं म्हणतो की नाही. लोक म्हणता की नाही तुम्ही, हे माझा पोरगा आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, ही आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, हे एवढं मोठं गणगोत आहे, माझे चुलत भाऊ चुलत बहिणी नातेवाईकन काय 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 सांगता.
कोणीतरी येते का त्यांच्या सोबत? आपल्या सोबत कोणीतरी येते का यांच्यापैकी? रडतील, क्रंदन करतील, हंबरडा फोडतील, धाय मोकलून रडतील, ओक्सा बोक्सा रडतील, पण आपण गेल्यावर यांच्यापैकी कोणीतरी येते का सोबत? हकीकत आहे ही. येईल का कोणी? येत नाही. कुठपर्यंत येतात? स्मशानापर्यंत येतात. छान प्रकारे आपला अंतिम संस्कार करतात. तिथे रडतील, जलदान विधी करतील, पुण्यानुमोदन करतील, स्मृतिदिन करतील, परंतु सोबत मात्र कोणी येऊ शकत नाही, कोणी उडी घेऊ शकत नाही. आणि घेण्यात अर्थही नाही. घेण्यात काय अर्थ आहे? त्याच्यात शहाणपणा नाही जाण्यात. आणि म्हणून ही दुसरी राणी होती की जिला सोबतच घेऊन बसायचा. म्हणजे काय? मुलं बाळ, हे माझे मुलगा, हे माझी मुलगी, पत्नी वगैरे वगैरे म्हणता ना तुम्ही लोक. तिसरी राणी सांगितली त्या राजाची तर कोणती? जिला फिरवायचा इकडं तिकडं सोबत घेऊन, ते म्हणजे धन दौलत. आता समजा तुम्ही एक कानात, गळ्यात, हातात, नाकात, पायात काय काय घालता का नाही सोनं? आता ही आपल्या लोकांसाठी तर बाबासाहेबांची पुण्याई आहे. एक काळ होता कपडे भेटायचे नाही, फाटकेच कपडे, फाटकेच लुगडं, फाटकच धोतर, फाटक्याच पॅन्टी, फाटकेच शर्ट होते ना आपल्या लोकांकडे, मळके कपडे. पण आज मालामाल झाले ना लोक, भरझरीच्या साड्या. आता जयंतीला पाहिलं त्या दिवशी मी एका पोराला विचारलं उपासकाला की बा तुमचा ड्रेस, म्हणते हा ड्रेस घेतला म्हणे जयंतीला. म्हटलं कितीचा आहे? तर 5,000चा आहे. म्हणून 5,000चा ड्रेस? भंतेजी म्हणे हे तर काहीच नाही. त्या दिवशी भावाचं लग्न झालं म्हणे, तुम्ही लग्न लावायला आले म्हणे. हो, तर त्याचा ते अंगावरचा ड्रेस होता का नाही म्हणे, ते सफारी काय असते ना, काही ते सफारी, हा सफारी असते म्हणे, ते लग्नाचे म्हणजे पांढऱ्या कपड्यानंतर तुम्ही काय घालत? अरे बाबा, शेरवानी काय जे कोणती वाणी असेल ते. तर भंतेजी म्हणे तुम्हाला माहीत नसेल तर हा मग माहीत नाही, सांगा. म्हटलं माहीत होते मला सांगायला. मग तर ते म्हणे भंतेजी ते ड्रेस होता म्हणे त्याचा 25,000चा. आणि मी म्हटलं का नवरीचा तर बाबा ते काहीतरी घेतलं होतं म्हणे, ते 35,000चा होता म्हणे ते. मी म्हटलं बापा बापा बापा, बाबासाहेबाच्या अगोदरचा काळ होता, काहीच मिळायचं नाही. पण बाबासाहेबाची पुण्याई आहे बघा, हे सगळं सोनं चांदी माणिक मोती आहे आपल्याला प्राप्त होते. म्हणून ती तिसरी राणी जी आहे ना, तर धन संपत्ती. कोणी बोटात घालून फिरते, असं बोलताना म्हणते हा ठीक आहे, कशा आहे तुम्ही, बरं आहे का म्हणते. काही लोक असे दाखवतात. काही कानातलं केलंय, हा बरं आहे का तुमचं, कधी आले, कुठून आले, फार उशीर झाला तुम्हाला, हे सांगायचं असते बाहेर. हे पाहता का, जरा विचारता का? काही गळ्यातलं केलं तर 3-3दा वर काढू 3-3दा वर काढू हे विचारता का तुम्ही मला, बा कुठून आणलंय, कसं घेतलंय, कितीला घेतलंय? तर असे लोक करतात. लोकच सांगतात आम्हाला, तर हे म्हणून सांगायला भेटते. आणि त्यामुळे हे आपण फिरवतो की नाही, धन दौलतीला, श्रीमंतीला फिरवतो की नाही, दागदागिन्याला. पण आपण गेलो, येते का सोबत? हे सोबत येतच नाही. मी आताच सांगितलं तुम्हाला, आपला जीव ज्या दिवशी जाईल त्या दिवशी जेवढं काही आपलं माझं 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 जरी किती म्हणालो, ते लगेच्या लगे लोकमता काढून घ्या. लोक कोणीतरी म्हातारी आई येते, एखादी महिला गेली असेल तर ती म्हातारी आई थोडं थोडं रडते आणि जवळजवळ येते आणि काढलं का म्हणते गळ्यातलं, हातातली पोत काढली का म्हणते, फुटका म्हणे दाखवा म्हणते. एखादा पान घेते, फुटका म्हणे टाकते त्याच्यात, ज्याच्यात माती आहे, आणि ती तोंडात ठेवू म्हणे, म्हणजे बा त्याच्यात जीव ठेवू नये बाकीच्या. म्हणजे भीती पण आहे, पण तरी बी भीती असूनही बी काढून घ्यायचंय आणि तोंडामध्ये ठेवायचा फुटका म्हणे. तर असे लोक करतात बघा. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी या जीवनाचा अनित्य सिद्धांत या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. तर ही तिसरी राणी म्हणजे धन दौलत पण सोबत येत नाही. पण चौथी जिच्याकडे दुर्लक्ष असते मनुष्याचं, सगळ्या लोकांचं, ती कोणती असते? तिला म्हटलं बघा माणुसकी, तिला म्हटलं बघा पुण्यकर्म. आणि पुण्यकर्म सगळ्यांच्याच वाट्याला नाही आहे, सगळ्यांचाच विश्वास नाही आहे का? आहे का? अहो खेड्यामध्ये भंतेजीची धम्मदेसना ठेवावी, भंतेजीला चिवरदान द्यावं, भंतेजीचं प्रवचन आयोजित करावं, त्यांना भोजन परिष्काराचं दान द्यावं. हे खेड्यात कुणाला सगळ्यांना समजते का? खेड्यातलीच काय गोष्ट करतात, शहरात समजत नाही. लोक येऊ द्याच म्हणतात. दान पुण्यापासून तर कोसो दूर असतात. आणि म्हणून हे पुण्यकर्म प्रत्येकाला समजत नाही. त्यामुळे जिवंतपणामध्ये, दागदागिन्यामध्ये जीव राहतो, लेकरा बाळामध्ये जीव राहतो, धन दौलतीमध्ये जीव राहतो, शरीरामध्ये जीव राहतो, त्याच्याकडे लक्ष देते. पण पुण्यकर्मावरती विश्वास नसतो, माणुसकी नसते. आणि म्हणून मृत्यूनंतर शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपण निर्वाणाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या सोबत असतात ते आपले कर्म. कर्माच्याच भरोशावर या भवचक्रामध्ये येणं जाणं आपलं सुरू राहते. म्हणून त्या भगवान बुद्धांनी सांगितलं की हा
सगळ्या बाकीच्या भौतिक गोष्टीला जास्त महत्त्व देण्यापेक्षा तुम्ही पुण्यकर्माला महत्त्व दिलं पाहिजे, कुशल कर्माला महत्त्व दिलं पाहिजे, तुम्ही काया वाचा मनाला संयमित ठेवण्याचं महत्त्व दिलं पाहिजे, पंचशील पालन करण्याला महत्त्व दिलं पाहिजे, सेवा धर्माला महत्त्व दिलं पाहिजे, धम्माच्या आचरणाला महत्त्व दिलं पाहिजे, सदाचाराला महत्त्व दिलं पाहिजे. हे बुद्धाने शिकवलं आणि ते तुम्हाला धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. आम्हाला या ठिकाणी आपल्या सिंधुताई आणि मनोज सुरडकर यांनी बोलावलं. खरं तर कोल्हे परिवाराचा कार्यक्रम आहे आणि ते नातेवाईकच आहेत, आमच्या संपर्कात असतात, अत्यंत श्रद्धावान धार्मिक आहे. ते ठाण्याला मुंबईला असतात. तुम्ही पण धार्मिक आहे. त्या जवळजाळने पण मेसेज केला, आम्हाला फोन केला होता. तुमच्यापैकी भरपूर जण आहेत इथे, आपल्या मंगळूरपीरच्या आई उपासिका आलेल्या आहेत. सर्वच लोक तुम्ही श्रद्धावान धार्मिक आहात. तुमच्या गावामध्ये हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला म्हणून पुनश्च एकदा तुमच्याबद्दल विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. तुम्ही आज जे पुण्य संपादन करताय त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने कोल्हे बाबांच्या पंचोपादान स्कंदास सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी मी व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.